पत्रवाळे सर आणि मी आम्ही बालमित्र व्यायामशाळेच्या निमित्तानं आम्ही एकत्र दररोज व्यायामशाळेत यायचो, सोबत व्यायाम करायचा आणि तिथूनच आम्ही सगळ्या गोष्टी करत गेलो. आम्हाला व्यायामाचा खूप छंद आणि नाद होता. पत्रवाळे सरसुद्धा खूप व्यायाम करायचे. ते अतिशय सामान्य परिस्थितीतून त्यांचं शिक्षण झालं, परंतु व्यायामशाळेमध्ये ते खूप हुन्नरी करायचे. ते व्यायाम तर करायचेच, परंतु व्यायामशाळेची कुठलीही कामं ते इतक्या प्रयत्नानं, कष्टानं, मेहनतीनं करायचे की मी काही 2-3 उदाहरणं सांगणार आहे. आमच्याकडे व्यायामशाळेमध्ये मलखांब असतो आणि त्या मलखांबासाठी उड्या मारणाऱ्या पैलवानांना, तरुणांना खाली मॅट लागते. मॅट म्हणजे तो काळ 50-60 वर्षापूर्वीचा काळ होता. 60-65 वर्षे झाले असतील. तेव्हा काही अशा इतर गाद्या, मॅट नव्हत्या, परंतु सर मात्र ते स्वतः हातानं मॅट तयार करायचे. ते काथ्यारशी मागवायचे आणि काथ्यारशीची मॅट बनवायचे आणि ती मॅट आम्ही मलखांबासाठी उड्या मारायला वापरायचो. ते म्हणजे आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं. ते कलाकारच होते. ही एक गोष्ट झाली. आमच्याकडे इथं मारुतीचं मंदिर आहे. त्या व्यायामशाळेचं नावच हनुमान व्यायामशाळा आहे. इथं हनुमानाची मूर्ती आहे. त्या हनुमानाची मूर्ती आमची एका देवळीत असते, एका देवळीमध्ये. पण त्या देवळीला त्यांनी एक कमान तयार करायची. ते सागवानच्या लाकडाची कमान, नक्षेबाज, अतिशय उत्कृष्ट नकाशा त्याच्यावर नक्षी काढून ती कमान बनवायची. ते आणि आम्ही ती कमान त्या व्यायामशाळेच्या देवळीला लावायचो आणि त्याच्यामुळे मारुतीचं मंदिर अतिशय शोभून दिसायचं. ते अशा प्रकारचे ते खूप खूप कामं करायचे. तेव्हाचा काळ वेगळा होता. व्यायामशाळेची कामं आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र सोबत करायचो. व्यायामशाळा सारवणे असे तेव्हा व्यायामशाळा त्या मातीच्या भिंती असायच्या. त्या खाली फरशी नसायची ती, म्हणून आम्ही ते दररोज 2 दिवसाला 4 दिवसाला सारवून काढायचं. ते गावात गोळा करून शेण घेऊन यायचं आणि व्यायामशाळा सारवून काढायची. नंतर सर ग्रॅज्युएट झाले. इथे सरस्वती विद्यालयामध्ये शिक्षक होऊन लागले आणि नंतर ते लातूर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्या ठिकाणी ते व्हाईस प्रिन्सिपॉल सुद्धा झाले बसवेश्वर महाविद्यालयामध्ये. परंतु इथे व्यायामशाळेत असताना व्यायामशाळेमध्ये जे विद्यार्थी यायचे, शालेय विद्यार्थी, तर त्या शालेय विद्यार्थ्याला इंग्रजी आणि गणित याचे कोचिंग क्लासेस सर घ्यायचे. फ्रीमध्ये गरीब विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये गणिताचं आणि इंग्रजीचं. तेव्हा ट्युशन लावायला काही विद्यार्थ्यांची ऐपत नसायची, पण विद्यार्थ्यांच्याकडून अभ्यास करून घेणे. इथे विद्यार्थी अभ्यास करायला येत असत व्यायामशाळेत. त्यांना शिकवणे, कोचिंग क्लासेस घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम सर करत असत. आणि नंतर ते अंबेजोगाईला आम्ही एकाच महाविद्यालयामध्ये आमचं शिक्षण झालं. योगीशी महाविद्यालयामध्ये आमचं शिक्षण झालं. सर माझ्यापेक्षा 2 वर्षांना पुढे होते आणि त्याच्यानंतर सर BCom झाले आणि नंतर MComला संभाजीनगरला गेले. त्याच्यानंतर त्यांनी प्रवास आपल्याला सांगितला की ते शिक्षक झाले, प्राध्यापक झाले आणि त्यांनी सर्व शून्यातून विश्व निर्माण केलेले. स्वतः कष्ट करून शिकले आणि त्याच्यातून नंतर त्यांना परळीमध्ये नागनाथप्पा हलगे यांनी त्यांची कन्या देऊन त्यांचा विवाह करून दिला. त्यानंतर ते इथं शिक्षक झाले. नंतर लातूरला गेले आणि लातूरला गेल्यास तर त्यांनी प्रचंड स्वतःच्या कष्टानं, मेहनतीनं
प्राध्यापक तर झालेच, पण ते व्यवसायामध्ये सुद्धा गेले. ते व्यवसाय केवळ स्वतःच नाही केला तर मुलांनासुद्धा, सगळ्या भावांचं त्यांनी, ते 14 भाऊ आहेत, सगळ्या भावांचं पालनपोषण केलं. सगळ्या भावांना आपल्या आपल्या व्यवसायाला, धंद्याला, याला त्याला त्यांनी लावलं. आणि आज त्यांचं एक खूप मोठं कुटुंब आहे, खूप मोठा परिवार आहे त्यांचा. आणि लातूरसारख्या ठिकाणी, लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांचं एक स्वतःची वेगळी इमेज निर्माण केली. म्हणजे आता ते रिटायर झालेले आहेत. व्यापारामध्ये त्यांची मुलं आता इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांना 2 मुलं आहेत. आणि ते सुद्धा, त्यांचंसुद्धा सगळ्यांची फार मोठी चांगली इमेज आहे लातूरसारख्या ठिकाणी. ते आज अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी राहतात. अशा प्रकारचं त्यांचा वाढदिवस आहे. मला जर खरं म्हणजे अगोदर थोडंसं माहीत झालं असतं तर आता आमचे त्यांचे संबंध म्हणजे तुम्हाला न सांगण्यासारखे संबंध आहेत. आमच्या कोणत्याही कार्यक्रमाला आणि त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही कधी नाही असं कधीच होत नाही. परंतु मला अचानक एक मंत्र्यांच्यासोबत संस्था चालकांची मिटिंग असल्यामुळं मला छत्रपती संभाजीनगरला जाणं जरुरीचं आहे. म्हणून मला या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहता आलं नाही. परंतु मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. म्हणजे इतक्या शुभेच्छा देतो की त्यांनी म्हणजे शतायुष्य व्हावं, अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य तर उत्तम आहेच. ते गुरुजींचे शिष्य आहेत. ते गुरुजींचे शिष्य आहेत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते टीचर आहेत. ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते म्हणजे फार मोठ्या टीचरपैकी एक आहेत. हे सुद्धा त्यांचं वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. माझे गुरु माननीय श्री दत्तात्रयजी पत्रवाळे सर हे मला 1987-88ला शिकवायला होते. तेव्हा वर्गात मला शिकवत असताना त्यांची जी ऊर्जा, उर्मी आणि नजर, त्यांची बुद्धिमत्ता जशी तेज होती तशीच आजही त्यांची तेज आहे. त्यांच्या या संपन्न आणि निरोगी जीवन जगण्याचा खराच मला आज अभिमान वाटतो. आज त्यांना वयाची 80 वर्ष पूर्ण होत आहेत. सहस्त्रचंद्र दर्शन योग त्यांना आला. ते पाहून असं आयुष्य आपल्याही वाट्याला यावं अशी आमच्यासारख्यांची भावना आणि इच्छा असते. आज या निमित्तानं मी पत्रवाळे सरांना दीर्घायुष्य लाभावं, उत्तम आरोग्य लाभावं आणि त्यांच्या हातून अशीच प्रगती घडून यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रीराम. आमचे परममित्र श्री दत्तात्रयजी पत्रवाळे हे 80 पार करून 81 मध्ये जात आहेत. त्याबद्दल माझ्या आणि माझ्या कुटुंबियातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. माननीय पत्रवाळे सर आणि माझा मैत्रीचा प्रसंग आला तो आमचा व्यापारी महासंघातर्फे LBTच्या कारणास्तव आम्ही एक लढा उभा केला होता. त्या लढ्यामध्ये ते आणि आम्ही एकत्र आलो. बऱ्याच गोष्टीवर एकमेकांचे जे काही व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावर विचार करण्यासाठी आणि विचाराचं आदान प्रदान करण्यासाठी आम्ही एकत्र जमत असतो. त्यांचा स्वभाव आम्हाला आवडला, बरे वाटले, चांगले आहेत, आत्ता बी आहेत. ते शतायुष्य व्हावं हीच माझी प्रार्थना ईश्वरचरणी आहे. परंतु पत्रवाळे सरांचा एक म्हणजे चांगला गुण म्हणजे ते खुल्या मनाने खर्च करतात मैत्रीवर, विचारांची. बरं का, आम्ही आर्थिक बाबतीत काही बोलत नाही, आम्ही विचारांची. चांगले आहेत, विद्यार्थी घडवलेले आहेत. त्यांनी प्राध्यापक होते, ते अनेक विद्यार्थी घडवलेले. तसेच आम्ही बी एक विद्यार्थी व्यापारी त्यांनी आम्हाला घडवलं. परत त्यांच्या या
80 पूर्ण केल्याबद्दल आमच्या कुटुंबियातर्फे त्यांच्या हार्दिक अभिनंदन. नमस्कार. आज एक विशेष दिवस आहे. आपले लाडक्याने माझे आवडते आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे सिनियर टीचर आदरणीय पत्रावळे सरांचा वाढदिवस आहे. आणि वाढदिवस तर दरवर्षी येतो, पण हा स्पेशल आहे कारण 80वा वाढदिवस आहे. हे पुढच्या वर्षी सहस्रचंद्र दर्शन असा योग सरांकडे येणार आहे. 1000वा चंद्र, पूर्ण चंद्र ते पाहणार आहेत. म्हणजे 80 वर्ष अगदी निरोगी आयुष्य जगतायत, आनंदी जगतायत, आणखी मेमरी चांगली आहे, फिरतायत, व्यापार करतायत. किती कौतुकाची गोष्ट आहे. अध्यात्मामध्ये अतिशय रस असलेले, ज्ञान संपादन केलेले, रोज वाचन आणि पहाटे फिरायला जाणे आणि आसन, व्यायाम, प्राणायाम हे सगळं ते रोज करतात. मी जवळून त्यांना पाहिलेलं आहे. आणि प्रसन्न मुद्रा, हसमुख चेहरा, दातृत्व पण आहे. आणि जर फॅमिली पाहिली, अतिशय संपन्न अशी फॅमिली. शेखर आणि उमेश हे 2 चिरंजीव, 2 मुली, असा भरभरून त्यांचा संसार आहे. त्यांच्या जीवनात जर बघितलं, लक्ष्मी, सरस्वती आणि अन्नपूर्णा तिन्ही त्यांच्या घरी पाणी भरत आहेत. म्हणजे इतकं संपन्नता त्यांच्याकडे आहे. अन्नपूर्णा तर त्यांची मिसेसच आहे. अतिशय प्रेमळ अशा ह्या वहिनी आहेत आमच्या. त्यांची सुना आहेत, दोन्ही सुना. योगिनीचा आमचा खूप चांगले संबंध आहेत. त्यांचे जावाई छान आहेत, दोन्ही जावाई उस्मानाबादचे, लातूरचे. म्हणजे असं एक भरभरून असं घर वाटलं आहे. आणि सर आणखी काय पाहिजे. आणि सरांचा म्हणजे अत्युच्च क्षण म्हणजे त्यांच्या घरी साक्षात रविशंकर गुरुजी आलेले आहेत. जेवण केलेलं आहे त्यांच्याकडे. अन्नपूर्णेने त्यांना तृप्त करून पाठवलेलं आहे. आज असं म्हणजे असं एकदम नशीब घेऊन आलेले पत्रावळे सर आहेत. पण पहिलं आयुष्य त्यांचं फार कष्टाचं होतं असं मी ऐकलेलं आहे. ते बोलतात कधी कष्टाचं म्हणजे खूप कष्टाचं. शून्यातून इतकं वैभव उभा केलेलं आहे. एका चांगल्या पॅलेसमध्ये ते राहतात. आणखी काय पाहिजे. आणि त्यांचा आणखी एक क्षण सांगायला वाटतो मला की ते पणतू झालेलं आहे. त्यांना ते पणजोबा झालेले आहेत. म्हणजे काय काय असतं बघा जीवनात, आणखी काय पाहायचं असतं माणसाने. सर तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा. असंच आनंदी राहा, निरोगी राहा, सदृढ राहा आणि असंच हसत खेळत आम्हाला ज्ञान देत राहा. धन्यवाद सर. जय गुरुदेव. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे मला भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली. पण तुमच्याबद्दल मला विचार करताना नेमके काय बोलावे आणि तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे शब्दात मांडणे खूप अवघड जात आहे. तरी पण मी जेव्हा विचार केला तेव्हा मला वाटले की तुम्ही माझ्यासाठी एका वटवृक्षासारखे आहात. तुम्ही मला प्रेमाची सावली, आत्मसन्मान, आधार आणि आनंदी जीवन जगण्याची कला शिकवली. ज्याप्रमाणे वडाच्या पारंब्या घट्ट मूळ आणि त्याचा पसरलेला विस्तार त्याची वैशिष्ट्ये आहेत, त्याचप्रमाणे तुमचा आधार, तुमचे प्रेम आणि आपले कुटुंब हेच माझे जीवन आहे. वडाच्या सानिध्यात जशी आपल्याला शीतलता प्राप्त होते, तसेच तुमच्या अस्तित्वात माझ्यासाठी माझे मन आणि विचार, भावना यांना शांत करण्याचे काम करते. आपल्या जीवनाने मला व्यापून टाकले आहे. तुमच्या साथीने आपले आयुष्य आनंदित व्हावे आणि आपणास दीर्घायुष्य मिळावे हीच गुरुचरणी प्रार्थना. 3, 2, 1. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय अण्णा, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल सांगावं तेवढं खूपच कमी आहे. कोणत्या शब्दसुमनात तुमची स्तुती करावी हेही आम्हाला सुचत नाही. तुम्ही आमच्याकरता आमच्या लहानपणापासून खूप मेहनत करून आज आम्हाला इथंपर्यंत घडवायला आहे. पण तुम्ही जी मेहनत केली त्याच्यामुळेच आज आम्हीही पुढे एवढे सक्षम बनलो, एवढे सक्षम झालो आहे आणि पुढे होत राहू.
तुमच्या या योगदानाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तसा तुमचा स्वभाव हा खूप रागीट, पण तो रागीट स्वभाव देखील हा काहीतरी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये चांगलं करावं याबद्दलच तुम्ही कधीही आमच्यावरती रागराग केलेला आहे की आमच्याकडूनही कुठल्या चुका होऊ नयेत आणि आमच्या प्रगतीमध्ये कुठे अडथळे येऊ नयेत म्हणूनच तुम्ही आम्हाला कधी रागवला असाल, कधी आम्हाला शिक्षा दिली असेल. या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्याकडून शिकल्याच पाहिजेत. जेव्हा एक वडील म्हणून मी याचा विचार केला की तुम्ही मला रागवत होतात, त्याच्यानंतर तुमच्याकडून ज्या काही शिक्षा होत होत्या मला लहानपणापासून काही चुका झाल्यानंतर, तर त्याही मला जेव्हा मी एक वडील झालो तेव्हा त्या माझ्यासमोर यायला लागल्या आणि तेव्हा लक्षात आलं की जसे आपण आम्हाला घडवले आहे त्याचप्रमाणेच आम्हीही पुढच्या पिढीला घडवावं आणि हाच आदर्श तुमच्याकडून घेतला पाहिजे. आजच्या आपल्या या वयामध्ये देखील आपण एवढं तरतरीनं काम करता तीच प्रेरणा आमच्यासाठी खूप मोठी आहे आणि आम्हालाही वाटतं की तुमच्यासारखंच आम्हीही तरतरीनं काम करावं. आजही तुम्ही आमच्यापेक्षाही जास्त तरतरीनं काम करता. इथे मी एवढंच एक ईश्वरचरणी प्रार्थना करेन, आपल्यालाही एक उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय गुरुदेवांना. अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यात अशक्य ही गोष्ट होती की गुरुजींचे चरण स्पर्श करून दर्शन मिळाले. हे फक्त आणि फक्त अण्णांमुळे झाले, त्यामुळे मनापासून मी त्यांचे खूप आभारी आहे. जय गुरुदेव. अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अण्णा, तुम्ही आपल्या एकत्रित कुटुंबाचे आधारस्तंभच आहात. तुम्ही नोकरी करत करत व्यवसाय केला व आम्हा सर्वांना योग्य शिक्षण दिले. तुम्ही आम्हाला आमच्या स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी प्रवृत्त केले. अण्णा, तुम्ही व्यवसायात सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या अडचणी आल्या तर तुम्ही वेळोवेळी मदत करून योग्य ते मार्गदर्शन केले. आज मी तुमची मुलगी म्हणून समाजात वावरताना जी ओळख निर्माण झाली ती माझ्यासाठी खूप मोलाची आहे. अण्णांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पियुष, प्रतिभा, शिवसाम व माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय गुरुदेव. सर्वप्रथम अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अण्णाबद्दल सांगण्याचं म्हणजे असं काय म्हणजे नाही की खूप काही त्यांच्याकडून शिकलो, अनुभवलं, त्यातूनच आम्ही पुढे खूपच यशस्वी झालो. अण्णामुळे आमच्या जीवनाला एक वेगळीच वळण लागली. त्यांच्या शिकवणीमुळे मला, रेखाला, पियुषला खूप काही अनुभवातून आम्ही पुढे खूप काही शिकत आलो. अण्णांनी जे काही केले आहे ते शून्यातून पूर्ण विश्व तयार केले आहे. तेच आमचे आदर्श आणि आम्ही त्यांच्या आदर्शावरूनच पुढे यशस्वी होत आहोत त्यांच्यामुळेच. अण्णा तर माझ्यासाठी तर माझ्या वडिलाप्रमाणेच. माझ्या वडिलाचे छत्रछाया माझी ज्यावेळेस संपलं म्हणजे वडील गेले त्यावेळेसपासून अण्णाचा मला खूप मोठा आधार भेटला. त्यांचे जी विचारश्रेणी, संयमता आणि सहनशीलता हे खूप काही देऊन जाते सगळ्यांना. त्यांच्याकडून ते शिकणं म्हणजे खूपच लाभदायक आहे. अजून खूप काही शिकायसारखं आहे. वेळोवेळी त्याने आम्हाला मार्गदर्शन केले आहे. त्याच्यामुळेच आम्ही आज ह्या स्थितीमध्ये
परिस्थितीमध्ये चांगल्या स्थितीत जीवन जगत आहेत त्यांच्यामुळेच. अण्णा हे आम्हाला एक गुरुप्रमाणे, वडिलाप्रमाणे योग्य मार्गदर्शक हे आहेत. अजून ह्यापेक्षा जास्त बोलणे म्हणजे अण्णाबद्दल गौणच ठरेल. परत अण्णाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अण्णा, आज तुमचा 80वा वाढदिवस. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी ज्या दिवशी लग्न होऊन या घरी आले त्या दिवसापासूनच अण्णा खूप कडक स्वभावाचे आहेत असं वाटत गेलं. पण जसा जसा काळ सरत गेला तसा अण्णांचा मृदू स्वभाव लक्षात येऊ लागला. अण्णा वरून जरी कडक स्वभावाचे दिसत असले तरी आज खूप मृदू स्वभावाचे आहेत हे जाणवत गेलं. आणि सगळे जरी म्हणत असले की अण्णा पूर्वी खूप रागीट होते, पण सुदैवानं मला त्या प्रसंगाला कधी सामोरं जावं लागलं नाही. आणि कुटुंबात कधीही कोणती समस्या येऊ द्या, आधी अण्णांचा चेहरा डोळ्यासमोर येतो की अण्णांकडे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. वेणूला किंवा दक्षाला कधीही कोणता आध्यात्मिक प्रश्न असेल, त्यांना पडला असेल की माझं पहिलं वाक्य असतं, जा अण्णांना जाऊन विचार. तर अण्णा हे आपल्या पत्रावळ कुटुंबाचा बॅकबोन आहेत. आणि अण्णांना ह्या दिवसाने, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी उदंड आयुष्याची प्रार्थना करते. जय गुरुदेव. अण्णा, तुमचा वाढदिवस हा वाढदिवस वाटतच नाही आहे. कारण जेवढं तुम्ही वयानं वाढत आहे असं वाटत आहे, तेवढं तुम्ही जास्त ज्ञानार्जन करण्याच्या मागे आहात. आणि आता दक्षा म्हणली की तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, तर देवाबद्दल काय बोलावं? लहानपणापासूनच मला म्हणजे एक नक्की वाटतं, मी खूप चांगलं नशीब घेऊन जन्मलो असं बरेच जण म्हणतात. आणि एक चांगली आई आणि खूप मायाळू आणि सतत मुलांचा विचार करणारे वडील हे तसं तर प्रत्येकालाच मिळतात. पण मला असं वाटतं की स्पेशली मी खूप या बाबतीत ब्लेस्ड आहे. कारण आईचं प्रेम पण भरभरून मिळालं आणि वडील म्हणून तुमचं प्रेम भरभरून मिळत आहे. काही प्रारब्धामुळं आईसोबत नाही राहिली, पण परत देवानी माईंच्या रूपाने आईचंच जे प्रेम आहे ते मला, माझ्या परिवाराला, सगळ्यांना मिळालं. आणि प्रत्येक परिवारामध्ये एक माणूस किंवा एक व्यक्ती असा बनतो की जो त्या परिवाराचं नाव पूर्ण पंचक्रोशीत वाढवतो, त्या परिवाराची एक इमेज पूर्ण मोठी करतो. आणि तसंच मला वाटतं की अण्णा, तुमच्यामुळे पत्रावळे परिवाराचं नाव पंचक्रोशीतच नाही तर समाजामध्ये खूप आदरानं घेतलं जातं. आणि कधीही आम्हाला हाच हेवा वाटतो की जेव्हा जेव्हा समाजामध्ये लोक हे विचारतात की तुम्ही पत्रावळे सरांचे कोण, तेव्हा छाती आपण म्हणतो ना एकदम गर्वानं फुगते. आपण म्हणतो ना जसं छाती अभिमानानं फुलते, तसा अभिमानानं छाती फुलते आणि खूप गर्वानं असं सांगावं असं वाटतं की हो, मी त्यांचाच मुलगा आहे. कारण समाजामध्ये वावरताना तुम्ही जे
ज्या एक आदर्श पद्धतीनं तुम्ही जीवन जगत आहात आणि तेच संस्कार तुम्ही आमच्यावर पण दिलात. घरामध्ये असो किंवा घराबाहेर असो, तुमचं जे म्हणजे स्वभाव आहे त्याच स्वभावानुसार तुम्ही सगळ्यांना समानतेनं वागवता. आणि आजसुद्धा जेव्हा तुमची कामाची जी पद्धत आहे ती पद्धत आम्हाला वाटतं की आम्हीसुद्धा आत्मसात आतासुद्धा करावी. कारण आज तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे कामं करता, ज्या पद्धतीनं तुमचा दिवस जातो, तेवढा फास्ट दिवस एखाद्या 22-25 वर्षाचा तरुणाचा पण जात नाही. आणि त्या उमेदीनं तुम्ही जे काम करता तेच काम आमच्याकडून पण घडत राहो असं नेहमीच वाटतं. जसं जसं तुम्ही आज जसं जसं तुमचं वय म्हणजे काय म्हणायचं आपण, जसं जसं तुम्ही मोठे होत आहात तसं तसं ज्ञानार्जन करण्याचं तुमची जी इच्छा आहे ती वाढत आहे. तुमचं वाचन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आजसुद्धा मला जेव्हा लोकांना सांगायला आवडेल बऱ्याच जणांना की रात्री तुम्ही दुकानाहून आल्यानंतरसुद्धा क्लासेस स्वतः अटेंड करता, त्याच्यामधून सुद्धा ज्ञान मिळवायचा प्रयत्न करता. आणि खरंच हे एक आदर्श आहे माझ्यासाठी, पूर्ण परिवारासाठी. आणि एक जसं म्हणतात ना, देव स्वतः येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आईवडिलांना पाठवलं आहे, तर तेच माझ्या बाबतीत झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं असं मला वाटतं की जे तुमचं कार्य आहे, जे तुमच्या शिकवणी आहेत त्या सतत आम्हाला प्रेरणा देत राहो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा जेव्हा मी हे तुम्हाला डायरेक्ट तोंडावर नाही बोलू शकलो, पण जेव्हा जेव्हा मी तुमच्याबरोबर असतो तेव्हा एक नवी ऊर्जा, एक माझा आधार मला समोर असतो. आणि तो जो मी एकदम फ्री राहतो ते फक्त तुमच्या आधारामुळेच. आणि ज्या वयात तुम्ही रिटायरमेंटचा आनंद घ्यायचा आहे त्या वयात खूप मोठ्या जिम्मेदारीला माझ्यामुळं तुम्हाला जावं लागलं. आणि तेव्हा तुम्ही स्वतःला दिलेली ऊर्जा आणि आम्हाला दिलेली ऊर्जा ही आयुष्याची शिदोरी राहील माझ्यासाठी. आणि जे तुम्ही आता पण मला शिकवता किंवा जे प्रत्येक गोष्टीला तुम्ही मार्गदर्शन करता, त्या मार्गदर्शनामुळेच आज मी काहीतरी करू शकत आहे. आणि सतत तुमच्यासोबत मला राहता यावं ही मनोमन इच्छा आहे. तुम्हाला या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही गुरुजींच्या चरणी, साईंच्या चरणी प्रार्थना. अण्णा, जसं आत्ता योगिनी म्हणाली की तुमचा स्वभाव अगोदर कडक वाटला आणि नंतर मग तुला लक्षात आलं की तुमचा स्वभाव किती मृदू आहे, तसंच प्रत्येकाला वाटतं. आणि मला पण तेच वाटतं की तुमचा स्वभाव श्रीफळासारखा आहे, बाहेरून कडक आणि मध्ये जो खोबरा आहे, पाणी आहे, त्याचा गोडवा, आणि तसाच तुमचा स्वभाव आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही रागवता त्या रागवण्यामध्ये सुद्धा एक काळजी तुमची असते. आणि ही काळजी आपण म्हणतो ना की घार आकाशी जरी उडाली तरी तिचं लक्ष पिलापाशी असतं, तसं तुमचं सतत लक्ष ह्या आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यावर असतं आणि ते असंच सतत राहो. जय गुरुदेवांना. आदरणीय अण्णा, आज आपला 81वा वाढदिवस. आपण 82व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात. पुढचं आपला वाढदिवस आहे तो सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा असणार आहे. अण्णा, अशीच आपली शतकपूर्ती व्हावी ही माझी मनोकामना आहे.
अण्णा, आपण माझे केवळ सासरेच नाही, तर मी आपल्यामध्ये माझ्या वडिलांना तसेच माझ्या मामांनाही बघतोय. तुम्ही आमच्या परिवाराचे भीष्माचार्य आहात, आधारवड आहात. आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यातल्या ज्या राहिलेल्या मनोकामना आहेत, त्या मनोकामना इथून पुढच्या आयुष्यात पूर्ण हो, आपणास दीर्घ आयुरारोग्य प्राप्त हो आणि मानवाचे जे अंतिम ध्येय आहे ईश्वर प्राप्तीचे, हे पण नक्कीच पूर्ण हो, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅलो अण्णा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या पत्रावळे फॅमिलीसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे की आपला 80वा वाढदिवस आहे आज. अण्णा, तुमचा 80 वर्षांचा हा जो प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे प्रेमाचा, कष्टाचा आणि प्रेरणेचा इतिहास ठरतोय. तुम्ही मला लहानपणी बोट धरून चालायला शिकवलं, ॲक्च्युअल ब्रश करताना ब्रश पकडतात कसा याची शिकवण दिली. अशाच बऱ्याच काही गोष्टी शिकत शिकत मी मोठा झालो आणि तशाच काही लाईफ स्किल्स तुमच्याकडून शिकत राहिलो आणि याच लाईफ स्किल्स मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी खूप मदत करतायत. त्यासाठी आपले खूप खूप आभार आहेत. तरी मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो. असंच तुमच्याकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळावी आणि मिळत राहावी. हॅपी बर्थडे अण्णा, मी अँड रिदा. हॅपी बर्थडे अण्णा. मी तुमच्या बड्डेला एवढंच म्हणते की तुम्ही आधी जसं माझा लाड करायचात तसंच अजूनही करत राहा पुढे पण. आणि म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जसं लहानपणी फक्त मला एकटीलाच घोडा केलं तुम्ही, म्हणजे मी एकटीच होते जिला तुम्ही एवढं खेळवलं. मग मी एकटीच आहे जिने तुमच्या ताटात जेवायची हिंमत केली होती पहिल्यांदा. तुम्ही कोणाला जीव दिलं नव्हतं आधी. तर असाच लाड करत राहा पुढे पण. आणि मी पुण्याहून यायची तुम्ही वाट बघता आणि आल्यावर तुम्ही खुश पण होता, पण कधी व्यक्त करत नाहीत. पण ते मला कळतं, म्हणून मी नेहमी येत राहते आणि पुढे पण येत राहणार. आणि ठीक आहे, हॅपी बर्थडे, बाय बाय. पप्पा, आता सर्वांचं बोलून झालंय, मी पण थोडं बोलावं म्हटलं 2 शब्द. तर सर्वप्रथम तुम्हाला प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी माझ्या पप्पांवरती एक छोटासा निबंध लिहिलेला आहे, तरी सर्वांनी शांत बसून तो ऐकावा. माझं नाव शरयू शैलेंद्र यावलकर. मी माझा निबंध चालू करते, तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या. माझ्या पप्पांचं नाव दत्तात्रय नानासाहेब पत्रावळे आहे. माझे पप्पा मला खूप आवडतात. ते माझे हिरो आहेत. ते माझे सर्व लाड पुरवतात. मी एकटीच त्यांना पप्पा म्हणते, बाकी सर्वजण अण्णा म्हणतात. आणि त्यांची बहीण जी की त्यांना दत्ता या नावाने हाक मारते. माझे पप्पा सकाळी लवकर उठतात, उठून फिरायला जातात. फिरून आल्यानंतर कॉफी पितात आणि दुसरी कॉफी मागताना सरळ मागता येत नाही, म्हणून योगिनी कुछ जमे नाही, आणखीन एकदा कर बरं कॉफी. तसं दोन्ही कॉफी योगिनीनेच केलेली असतात, तरी पण त्यांना दुसरी कॉफी मागण्यासाठी हा पर्याय निवडावा लागतो. बरं, हे सर्व ठीक आहे पप्पा, पण मला एक प्रश्न अजूनही पडला आहे आणि सर्वांनाही पडला आहे की तुम्ही मला लहानपणी उचलून का फेकलत? कोणाचा राग माझ्यावरती काढला? विचार करून मला थोडंसं सांगा. व्हिडिओ नंतर स्पष्टीकरण द्या मला थोडंसं. बरं असो, मी आत्ता दुसऱ्या मुद्द्याकडे वळते. ताई नेहमी माझ्याजवळ तुमच्याबद्दल बोलत असते की अण्णांनी मला कुठंच फिरवलं नाही, विमानातही बसवलं नाही. तर तिला एकदा विमानाने फिरवा आणि जमलं तर मला पण फिरवा. जमलं तर नाही, पण फिरवाच एकदा तरी. पप्पा, तुम्ही म्हणजे पत्रावळे कुटुंबाचं चार्जर आहात. अशीच आमच्या मोबाईलची बॅटरी कायम चार्ज करत राहा. धन्यवाद.
عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيل خليك شد तू म्हणायचं बेंगॉली भाषा. Japanese version. Anna, Aishiteru. Italian version. Anna, ti amo. Happy birthday to you. Anna. Happy birthday to you. Anna. दत्ता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लावायचा अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा बड्डे आहे